सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आपले विचार व्यक्त करण्यासाठी येत आहे इयत्ता 9वीची विद्यार्थिनी कुमारी विधी काणे. आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझ्या मराठीची गोडी मला वाटते अवीट, माझा मराठीचा छंद मला लावी वेडलीट. त्यांच्या योगदानामुळेच मराठी भाषा प्रभावी आणि जिवंत राहिली आहे. अशाच काही साहित्यिकांचा परिचय आपल्याला करून देणार आहेत इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनी शांता शेळके. या मराठी साहित्यातील एक प्रसिद्ध कवयित्री, लेखिका व गीतकार होत्या. त्यांचा जन्म 12 ऑक्टोबर 1922 रोजी झाला. विवा शिरवाडकर यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर असे होते. गजानन दिगंबर माडगुळकर यांची थोडक्यात माहिती सांगणार आहे. त्यांना आपण प्रेमाने गदिमा म्हणतो. माडगुळकर हे मराठी साहित्यातील एक अत्यंत प्रतिभावान कवी, गीतकार, कथाकार, पटकथा लेखक होते. पु ल देशपांडे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती देणार आहे. पु ल देशपांडे यांचं पूर्ण नाव पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असे होते. पु ल देशपांडे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1919 रोजी मुंबई येथे झाला. विष्णू सखाराम खांडेकर हे मराठी साहित्यातील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कादंबरीकार व लेखक होते. पंढरपूरची वारी यामधून मराठी भजन परंपरा ही जिवंत राहिली आहे. मराठीत असेच सुंदर भजन आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहे इयत्ता 4थी मधील आराध्य मडवी. रूपा तुझा दिसू लागला, जित तित रूपा तुझा दिसू लागला, देवा तुझ्या नावाचं र येडी लागलं, देवा तुझ्या नावाचं र येडी लागलं. भारुड आणि गोंधळ सादर करणार आहोत. आपल्या शाळेतील प्राथमिक गटातील विद्यार्थी हे सादर करण्यासाठी येत आहेत. बीच जसे अंकुरते या गाण्यावर सुंदर असं नृत्य सादर करते.